सुट्टी लागली की लोक लोणावळ्याला जातात, पण कधी विचार केलाय तिथे एवढी चिक्कीची दुकानं काय आहेत आणि ही चिक्की लोणावळ्यात कुठून आली? टेन्शन नॉट, शार्पनर सांगेल ना. तर साल होतं 1980. संपूर्ण भारतभर रेल्वे ट्रॅक्सचं काम चालू होतं. तेव्हा लोणावळ्यातल्या डोंगरांच्या भागात दिवसभर रेल्वेचे कामगार कसून काम करायचे आणि काम करत करत बिचारे थकून जायचे. त्यावेळी इथे मगनलाल नावाचे काका एक खाण्याचा पदार्थ विकायचे, ज्याचं नाव होतं गुडदाणा. गुडदाणा म्हणजे गुड आणि शेंगदाणा यापासून बनलेला पदार्थ. स्वस्तात मिळणारा हा खाऊ या कर्मचाऱ्यांना खूप आवडला आणि हे खाऊन त्यांना एनर्जी मिळायची. आणि मग काय, हा गुडदाणा इथं एकदम फेमस झाला आणि इथेच मिळाला भारताला त्याचा पहिला प्रोटीन बार. पण याच्या चिकटपणामुळे लोक याला चिक्की असं म्हणायला लागली आणि याची मागणी इतकी वाढली की इंग्रज सुद्धा ही चिक्की घरी न्यायला लागले. आता इथे चिक्कीची खूप सारी दुकान आहेत आणि हे बघितलं की आपल्याला लगेच कळतं की लोणावळा आला. हा व्हिडिओ इतका शेअर करा की इंग्रजांनाही समजू दे की त्यांच्या प्रोटीन बारच्या आधी भारतामध्ये चिक्की आली आहे आणि ती कोणी दिली? आपल्या महाराष्ट्राने. बाकी कोणी लोणावळ्याला जात असेल तर मला ही चिक्की आवडते.